खात्यामध्ये जमा झालेत। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा। राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून लाडक्या बहिणींनो होय आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाची पूर्ण तयारी राज्य सरकारने केलेली आहे। होय आता तुमच्या बँक खात्यावरती एक नाही तर 2 हप्त्याचे पूर्ण पैसे जमा होणार आहेत। पण काही नियम सरकारने लावलेले असून लवकरात लवकर सरकारने सांगितलेली 2 कामे करून घ्यावी लागतील तरच फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटतील असं सरकारने सांगितलं आहे। नवीन नियम देखील आलेला असून सर्व काही माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत। आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये हप्त्याचे पैसे दुपारी येणार की संध्याकाळपर्यंत वाटप होईल की उद्याच्याला वाटप होणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। यादी देखील दाखवणार आहे कारण सरकारकडून सर्वात आधी 13 जिल्ह्यात आणि 5 बँकेत पैसे टाकण्यात येणार आहेत। मग आता यादीमध्ये नेमके कोणते 13 जिल्हे आहेत, कोणत्या 13 जिल्ह्यांची नावं आहेत ती नावं वाचून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत सरकारने घेतलंय की नाही। ज्यांच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल त्या जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत। तर चला सर्व अपडेट बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला मात्र सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका म्हणजे लाडकी बहीण योजनेची अशीच माहिती रोजची रोज तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल। तर चला पाहूयात। बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। होय तुमच्या बँक खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। होय आता सरकारकडून 20वा हप्ता जे आहे ते वाटपाची पूर्ण तयारी झालेली आहे। 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी हप्त्याचे 1500 रुपये आणि एवढंच नाही तर राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आता अजून 1500 रुपये मार्च महिन्याचे पण मंजूर केलेले आहेत। असे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे टोटल 3000 रुपये देण्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय आता मानला जात आहे। सगळीकडे आता कौतुक होत आहे। बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणत आहेत की सरकारने खूपच चांगला निर्णय घेतला, आम्हाला खूपच दिलासा मिळाला कारण की आता 2 हप्त्याचे डायरेक्ट 3000 रुपये आता पूर्ण वाटप सुरू होत आहेत। पण बघा लाडक्या बहिणींनो फक्त तुम्हाला 3000 नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार आहेत। होय आता गॅस सिलेंडर घेण्यासाठी लाडक्या बहिणींना सरकार 830 रुपयांचा पण एक वेगळा हप्ता देणार आहे आणि ते हप्ते वर्षातून 3 वेळेस देणार असून अन्नपूर्णा योजनेची पूर्ण घोषणा सरकारने केलेलीच आहे। या योजनेमध्ये जर तुम्ही पात्र ठरलात, या योजनेच्या यादीत तुमचं जर नाव आलं तर दरवर्षी तुम्हाला 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी राज्य सरकारकडून 830 रुपयांचे 3 हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे आता या योजनेचे पण पैसे लगेच सरकार देणार असून तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्याचे 3000 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता जमा होणार आहेत। पण बघा गॅस सिलेंडर योजनेचे पण पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ती पण माहिती तुम्हाला पुढे सांगतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूपच छोटं आणि साधं काम आहे। ते काम तुम्ही 10 मिनिटात केस शहरामध्ये आपलं जे कोणतं शहर असेल म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लगेच करून घेऊ शकता। त्यामुळे तुम्हाला काही जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये। फक्त तुम्ही ती 2 कामे करून घ्या लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरच्या योजनेत तुमचं नाव घेतलं जाईल आणि सरकारकडून दरवर्षी 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी 830 रुपये मिळतील। आपला हा व्हिडिओ फक्त तुम्ही आता शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला आता समजणार आहे। तर चला आता लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याचे फेब्रुवारीचे जे 3000 रुपये सरकार वाटप करत आहे नेमके आता किती जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। जर त्या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी लगेच तुमच्या खात्यात 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी मोठी रक्कम आता जमा होणार आहे। तर चला पाहूयात। होय लाडक्या बहिणींनो बघा आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आता डायरेक्ट आलेली आहे। बघा आता तुम्हाला जे आहे ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत सरकारने एक मोठा बदल केलेला आहे म्हणजेच की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये तर मिळणार आहेत। पण एक मोठा बदल केलेला असून ज्या महिलांनी हे काम केलं नाही त्यांचे पुढचे सर्व हप्ते कायमचे बंद होऊ शकतात। आता फक्त शेवटची एकच संधी राहिलेली आहे, लवकरात लवकर तेवढं काम करावंच लागणार आहे। होय आता ते कोणतं काम करायचंय ते पुढे सांगतो। त्यासाठी हा व्हिडिओ फक्त
तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला, शेवटपर्यंत ही माहिती बघा म्हणजे तुम्हाला समजेल. कारण की आता ते एक काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा हा 20वा हप्ता, मार्च महिन्याचा 21वा हप्ता तर मिळणारच नाही, पण त्याच्या पुढचे पण हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत. मग आता कोणतं असं काम मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलेलं आहे ते पण तुम्हाला आता व्हिडिओच्या पुढे लगेच दाखवणार आहे. ती माहिती लगेच सांगणार असून शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ पहा. त्यापूर्वी बघा, आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये देण्यात येणार आहेत. ही तर मोठी घोषणा सरकारची आहे. पण एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. कारण की अन्नपूर्णा योजना ही सरकारने आणलेली असून आता सर्व बहिणीला एक मोठा दिलासा मिळणार असून, कारण सरकारला कळालं आहे की बहिणीला हप्ता उशिरा मिळत असल्यामुळे बहिणी थोड्याशा नाराज झाल्या आहेत. मग तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने काय ठरवलं तर लाडक्या बहिणीला 2 हप्त्याचे 3000 रुपये तर देऊ, पण गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये देऊन टाकू असं सरकारच्या मनामध्ये आलं आणि सरकारने डायरेक्ट निर्णय घेतला. तर आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये येणार आहेत. हे पैसे मिळवण्यासाठी पण तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. कोणतं काम करायचं ते पण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो. म्हणजे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला जे आहे ते दर वर्षाला 3 वेळेस मिळतील आणि तुम्ही दर वर्षाला 3 गॅस सिलेंडर जे आहे ते सरकारच्या या पैशातून घेऊ शकता असं सरकारचं म्हणणं आहे. बघा, आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आता वाटप सुरू होत आहे. तर चला आता सर्वात आधी कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांची यादी दाखवतो. आता या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जरी असलं तरी आता डायरेक्ट 3000 रुपये 2 हप्त्याचे तुमच्या खात्यावरती येणार आहेत. फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे आणि तुमच्या खात्यात मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे पूर्ण पैसे येणार असून एक मोठा दिलासा आता तुम्हाला मिळणार आहे. एक मोठी खुशखबर आता तुम्हाला मिळणार असून सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी ही समोर आलेली आहे. तर चला या ठिकाणी आपण पाहूयात. बघा, लाडक्या बहिणींनो पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन आता राज्य सरकारच्या माध्यमातून केलेलं असून आलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम आता ही जमा होणार आहे. बघा, आता आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 मंजूर झालेत आणि आता मार्चचे पण 1500 मंजूर झाले असून हे 3000 रुपये डीबीटी अंतर्गत वाटप होत आहेत. बघा, आता डीबीटीला पण मंजुरी दिली. आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे डीबीटीला मंजुरी दिलेली असून थेट डीबीटीच्या माध्यमातून आता 3000 रुपये टाकण्यात येणार आहे. 3000 रुपयांची मोठी रक्कम आता सोडण्यात येणार आहे. डीबीटी प्रक्रिया पूर्ण आता सुरू केलेली आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता डीबीटी अशी प्रक्रिया आहे की तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे 25 मिनिटात लगेच किंवा जास्तीत जास्त 30 मिनिटांमध्ये पैसे तुमच्या खात्यात येतील. बघा, म्हणजे पैसे पाठवले की अर्ध्या तासातच 30 मिनिटातच लगेच खात्यात पैसे जमा होणार आहेत. म्हणजे सर्वात मोठा निर्णय आहे आणि डीबीटी प्रक्रियाचं काम सरकारने पूर्ण केलेलं असून आता कोणत्याही क्षणी सरकार डीबीटीतून पैसे वाटप सुरू करेल आणि वाटप सुरू झाल्यानंतर तिकडून सरकारने डीबीटीचं बटन दाबताच इकडे कोट्यावधी महिलांना लगेच मोबाईलवरती आता मेसेज येतील तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला म्हणून. बघा, आता पहिला मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपीज म्हणजे 1500 रुपये तुमच्या खात्यात आले म्हणून असा मेसेज येईल. त्यानंतर दुसरा पण असाच 1500 रुपयांचा मेसेज येईल. 2 मेसेज मोबाईलवरती आले की समजून जायचे सरकारने आपल्या बँक खात्यात फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे टोटल 3000 दिलेले आहेत आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तर आता बँक खात्यात येणारच आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पण गॅस सिलेंडरचे पैसे ज्यांना मिळत नसतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये नक्कीच मिळवा. ते कसे मिळवायचे, त्यासाठी काय करावं लागेल ते पण आपण पुढे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही आता माहिती बघायची आहे. बघा, आता आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे पैसे वाटपाचं नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर होत चाललेलं आहे. यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना आता एक मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे असं पण आपण डायरेक्ट म्हणू शकतो. बघा, आलेल्या माहितीनुसार आता महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून दिसून येत आहे. बघा, आता या ठिकाणी 3000 रुपये वाटपाची सर्वात मोठी घोषणा आपल्याला आता सरकारने केल्याचं दिसून आलेलं आहे. बघा, आता कोणते 13 जिल्हे आहेत आणि कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी पैसे जमा
जमा होणार त्यांची आता यादी दाखवतो। तर चला आता या ठिकाणी बघू शकता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा आता कोल्हापूर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्र येतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो। कोल्हापूरमध्ये पूर्ण पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला असून कोल्हापूर जिल्ह्यातील एक ना एक लाडक्या बहिणींना एक मोठा आनंदाचा दिलासा मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा आता कोल्हापूर जिल्ह्यातील माता भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे। बघा आता त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा। कोल्हापूरच्या एकदम जवळचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे सातारा जिल्हा। बघा आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात 1,500 रुपये फेब्रुवारीचे आणि मार्च महिन्याचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये येणार आहेत। शेवटपर्यंत आता फक्त व्हिडिओ बघा, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे ती यादी तुम्हाला दाखवत आहे। म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुम्हाला पण पैसे आता मिळतीलच। बघा आता या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पण हजारो नाही तर लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत अशी मोठी घोषणा या ठिकाणी मंत्रिमंडळातून मंजूर केलेली असून राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर झालेला आहे। बघा या ठिकाणी पूर्ण मंजुरी मिळताच सर्वात मोठा दिलासा आता या ठिकाणी मिळालेला आहे। पूर्णपणे आता जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली असून सर्वची सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। बघा आलेल्या माहितीनुसार 13 जिल्ह्यांची यादी सरकारने आता स्पष्टपणे मंजूर केलेली असून 13 जिल्ह्यामध्ये आता पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन हे आता केलेलं आहे। बघा यानंतरचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजे या ठिकाणी आता हिंगोली जिल्हा। बघा हिंगोली जिल्ह्यातील पण सर्व लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3,000 रुपयांचं पूर्ण वाटपाचं नियोजन झालेलं आहे। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, हे पैसे जमा झालेले नाहीत। जर तुम्हाला काही बातम्या बघायला मिळत असतील की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने पैसे जमा केलेत तर तसं अजून झालेलं नाही, पण आता हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलेलं असून हे 3,000 रुपये आता डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही सरकारने सांगितलेलं ते महत्त्वाचं एक काम केलं नाही तर हे पैसे मिळणार नाहीत। तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही आणि तुम्हाला मार्च महिन्याचा पण हप्ता मिळणार नाही आणि इथून पुढचे कोणतेच हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत। आत्ताच सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे, नवीन नियम आता लागू केलेला असून तुम्हाला लवकर लक्ष देऊन हे एक काम करायचं आहे। जर तुम्ही हे केलं नाही, तुम्ही जर याकडे दुर्लक्ष दिलं, जर तुम्ही म्हटलात आता हे काम करण्याची गरज नाही, पुन्हा करू, जर अशा या अडचणीमुळे जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं। येणारे पुढचे हप्ते हे तुमच्या बँक खात्यात जमा व्हायचे नाहीत, त्यामुळे तुमची मोठी अडचण होऊ शकते। त्यामुळे ही गोष्ट देखील आता लक्षात घ्या। तर या ठिकाणी बघू शकता पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे। आता पूर्ण रक्कम ही येणारच असून आता या ठिकाणी तुम्हाला कोणती 2 कामे करायची ती माहिती पुढे सांगतो, त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा आता या ठिकाणी यादी आलेली असून कोणते जिल्हे आहेत, किती तालुक्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येणार ती माहिती आलेली आहे। बघा या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे असं स्पष्टपणे सांगितलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक खात्यात मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जमा होणार आहे। तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसली चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं देखील आपण म्हणू शकतो। हे रक्कम डायरेक्ट तुमच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असून सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे। बघा कोणत्याच बहिणी नाराज राहणार नाही। सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की आता फक्त तुम्हाला एक हप्ता नाही तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता डायरेक्ट बँक खात्यात देण्यात येणार आहेत। बघा आता यादी देखील आलेली असून वेळ, टायमिंग सर्व काही जाहीर झालेलं आहे। कशा पद्धतीत हप्ता वाटप होणार आहे, पैसे आज येणार की उद्या येणार, आज येणार तर किती बहिणींच्या बँक खात्यात येणार आहेत आणि उद्या येणार तर किती बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत, आज 3,000 रुपये रात्रीपर्यंत येऊन जातील का, तर बघा त्याबाबतची पण माहिती समोर आलेली आहे। तर चला आता पैसे वाटपाचा एकदा टायमिंग तुम्हाला सांगतो, त्या टायमिंग मध्ये कसं वाटप होईल। तर बघा आता सकाळी 9 वाजल्यापासून ते इकडे दुपारच्या जे आहे ते 1 ते 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा चालणार आहे। तो आहे फेब्रुवारीच्या हप्त्याचा 1,500 रुपयांचा। बघा पण तो टायमिंग आत्ताच आहे का ते पण सांगतो, कारण की आता पैसे एकदा वाटप सुरू झाल्यानंतर सांगत आहे। एकदा पैसे वाटप सुरू झाले की 9 ते 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा 1,500 रुपयांचा फेब्रुवारीच्या हप्त्याचा लाडक्या बहिणींना वाटप केला जाईल। या टप्प्यामध्ये 70 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यात पैसे येतील। त्यानंतर फेब्रुवारी हप्त्याचे 1,500 रुपयाचा दुसरा टप्पा सायंकाळच्या म्हणजे रात्रीच्या 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत पण पुन्हा वाटप केला जाऊ शकतो आणि या टायमिंग मध्ये उर्वरित सर्व राहिलेल्या बहिणींच्या बँक खात्यात
खात्यात रात्रीपर्यंत पूर्ण उशिरापर्यंत पैसे जमा होतील आणि रात्री उशिरापर्यंत पूर्ण पैसे जमा झाल्यावर प्रत्येक बहिणीला दिलासा मिळेल. अशा पद्धतीने फेब्रुवारी हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्याचा लगेच टप्पा सुरू केला जाईल. मार्च महिन्याचे हप्त्याचे पैसे कसे येणार तर बघा ते पण टायमिंग सांगतो. मार्च महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात वाटप सुरू करताना सरकार सकाळी 7 वाजल्यापासून देऊ शकते असा अंदाज आहे. सकाळी 7 वाजल्यापासून वाटप सुरू होईल. ते डायरेक्ट दुपारचे 12 वाजेच्या नंतर म्हणजे 1 वाजेपर्यंत चालणार आहे आणि या टायमिंग मध्ये मार्चचा हप्ता 40 लाखांच्या आसपास बहिणींच्या खात्यात पोहोचलेला पण आपल्याला दिसू शकतं. त्यानंतर दुसरा टप्पा दुपारी 3 वाजल्यानंतर 8 वाजेपर्यंत रात्रीच्या सुरू राहू शकतो. या टायमिंग मध्ये पण 80 लाखांच्या आसपास पुन्हा बहिणींना हप्ता मिळाल्याचं दिसून येईल आणि राहिलेल्या बहिणींच्या बँक खात्यात पुन्हा फेब्रुवारीचे पण आणि मार्च महिन्याचे पण उर्वरित जर रक्कम वाटप करण्याची राहिली असेल तर ती पुन्हा त्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी पूर्णपणे लाडक्या बहिणींना दिली जाईल. अशा स्वरूपात पूर्ण पैसे वाटप होणार आहेत आणि कोणत्याच बहिणी नाराज राहणार नाहीत. सर्वांच्याच खात्यात पूर्ण पैसे आता हे जमा होणार आहेत. बघा अशा पद्धतीचा टायमिंग आता सरकारचा आहे आणि हे पैसे जास्त सकाळी वाटप केलं जाणार आहे आणि सकाळी पैसे ज्यांना भेटणार नाहीत, ज्यांच्या खात्यात यायचे नाहीत त्यांना रात्री पैसे 100% मिळतीलच. कारण ही डीबीटी आहे. डीबीटी कधी पण सक्रिय होऊ शकते. रात्री जरी 1 वाजता किंवा 2 वाजता जरी डीबीटी सक्रिय केले तरी डीबीटीतून पैसे येऊ शकतात अशी प्रक्रिया असते. त्यामुळे ही गोष्ट सर्व लाडक्या बहिणींनी माता भगिनींनी आता लक्षात घ्यायचे आहे आणि यामुळे आता सर्वांनाच एक मोठा फायदा पण मिळणारच आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे नेमके कोणते आहेत आता ती पण यादी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करूयात. बघा आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का ते तुम्हाला लक्ष देऊन पाहावायचं आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार कोणत्याच बहिणी नाराज राहणार नाहीत. सरकारने स्पष्ट सांगितलंय कारण की आता फक्त तुम्हाला 1 नाही तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये देत आहोत असं आता सरकारचं म्हणणं आहे. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील 4 विभागातील जिल्हे घेतलेले आहेत. पहिला विभाग कोणता तर आपण सांगितला पश्चिम महाराष्ट्रातील. आता पश्चिम महाराष्ट्र विभागात सर्वात आधी पैसे मिळतील म्हणजे पुणे विभागातील बऱ्याच जिल्ह्यात पैसे आता लवकर मिळणारच आहे. त्यानंतरचा नागपूर विभाग एक आहे. नागपूर विभागातील देखील बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप केले जातील. मेन म्हणजे नागपूरमध्ये पण जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या पण खात्यात आता पैसे येऊन जातील. काळजी करू नका. आता कोणती 2 कामे करायची आहेत तरच पैसे येणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो. तर ई-केवायसी जर ई-केवायसी केलेली नसेल म्हणजे ई-केवायसी केलेली असेल पण ती जर चुकली असेल तर पुन्हा दुरुस्त करून घ्या. तेवढे काम करा. जर ते काम केलं नाही तर मार्चचा हप्ता नाही फेब्रुवारीचा पण हप्ता भेटायचा नाही आणि इथून पुढचे पण भेटायचे नाहीत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि लाडक्या बहिणींकडून सरकारला एकच विनंती आहे की बऱ्याच लाडक्या बहिणींची कामामुळे ई-केवायसी करणं झालं नाही. म्हणजे आता ई-केवायसीच्या टायमिंगच्या आसपासच्या वेळेमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत ते आता त्यांच्याकडे लक्षच नव्हतं की लाडकी बहिणींची ई-केवायसी करावी. कारण काही कामामुळे त्यांना ई-केवायसी करता आली नाही आणि त्यांचे हप्ते बंद झाले आहेत. बऱ्याच गरजू महिलांना ज्याची गरज होती त्यांचेच हप्ते बंद झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यासाठी सवलत द्यावी, काही तारीख वाढवून द्यावी असं बहिणींचं म्हणणं आहे. लवकरच सरकार वाढवून पण देईल कारण की लाडक्या बहिणींचं सरकार आहे. त्यामुळे बहिणी नाराज होणार नाहीत आणि सरकार पण हा निर्णय घेईल असं देखील सध्या वाटत आहे. धन्यवाद.